रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे आता राकेशवर गुंडांनी हल्ला केलेला असतो, म्हणजेच त्याने अजूनही पैसे दिलेले नसतात आणि म्हणूनच तो बॉस जो असतो ना, तो मात्र आता त्याला चांगलीच सबक शिकवत असतो. तो त्याला म्हणत असतो की माझ्याकडूनच पैसे घ्यायचे आणि वर दादागिरी मला करून दाखवायची. मला तर माहीतही नव्हतं इतका पोचलेला असशील ते, पण तुला ना आता मी सोडत नसतो. तुला काही झालं तरी माझे पैसे ना व्याजासकट पूर्ण द्यावे लागणार आहेत आणि ते सुद्धा 2 दिवसामध्ये, असं देखील आता सांगितलं जातं. 2 दिवसात पैसे द्यायचे तर म्हटल्यावर आता खूप जास्त टेन्शन ना राकेशला येतं, कारण राकेशकडे फक्त 2 दिवसांची मुदत असते आणि व्याजासकट पैसा द्यायचा आहे म्हटल्यावर हा पैसा जास्तही लागणार हे त्याला माहिती असतं. दुसरीकडे आता अर्णव आणि ईश्वरी रूममध्ये आलेले असतात आणि त्याच वेळेला अर्णव ईश्वरीशी बोलायचा प्रयत्न करत असतो. तर ईश्वरी अर्णवला सांगत असते की मला ना तुमच्याशी जराही बोलायचं नाही आहे. हां, ते काय आहे ना की आता घरात आहे ना सुवर्ण पादुका येणार आहेत ना, त्याची मला तयारी करायची आहे आणि त्यामुळे ना असं मध्ये मध्ये सारखं पडू नका. आणि राहिला गोष्ट तुमच्याशी बोलण्याची, तर त्या गोष्टी आहेत ना त्या घरात सुवर्ण पादुका येणार आहेत म्हणून मी तोपर्यंत तुमच्याशी बोलेन, पण एकदा का त्या पादुका येऊन गेल्या ना की तुम्ही कोण आणि मी कोण, समजलं का? मला नाही बोलायचे तुमच्याशी. असं म्हटल्याबरोबर आता अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की अच्छा, बहाना बहाना, माझ्याशी न बोलण्याचा बहाना. खरं खरं सांग ना, तुला माझ्याशिवाय बोलल्याशिवाय करमत नाही ना? असंच आहे, पण तू ते दाखवून देत नाहीस गं. असं आता अर्णव ईश्वरीला बोलत असतो. ईश्वरी म्हणते तुम्ही जे समजताय ना ते काही नाही आहे. तुमचा ना गैरसमज होतोय, तसं काहीसुद्धा नाही आहे. मी ना माझं काम आणि मी या सगळ्यामध्ये बरोबर असते आणि तसंही मला आता मोठी जबाबदारी आहे माझ्या अंगावर म्हटल्यावर सगळं करावं लागणार आहे. उगाच आहे ना तुम्ही काही अर्थाचे अनर्थ काढू नका. मला काही फरक पडत नाही तुमच्याशी बोलले अथवा न बोलले तर, असं देखील आता ईश्वरी रागारागात अर्णवला बोलत असते. त्यावर अर्णवला मात्र आता कळून चुकलेलं असतं की या ईश्वरीला ना त्याशिवाय काही करमत नाही आणि म्हणूनच ना ती आपल्याशी बोलल्याशिवाय थोडी ना राहणार आहे, ती आपल्याशी बोलणारच, असं देखील विचार ना आता इथे अर्णव करत असतो. दुसरीकडे मात्र आता राकेशला टेन्शन आलेलं असतं, कारण त्यालाही कळत असतं की आता घरामध्ये काय वातावरण असणार आहे, म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत ना त्या गोष्टी काही मिळणार नाही आहेत आणि म्हणूनच ना तो थोडा टेन्शनमध्ये असतो, कारण त्याला व्याजासकट पैसे द्यायचे हे देखील सांगितलेलं असतं. मग आता एवढे पैसे कुठून आणायचे आणि ते सुद्धा 2 दिवसात, असं त्याचं झालेलं असतं. पण तो आता विचार करतो की मला ना आता कोणत्या तरी सोन्याच्या खाणीतच हात घालावा लागेल, तेव्हाच तर मला आता हे पैसे भेटणार आहेत, नाहीतर मला काही पैसे भेटत नाहीत, असाच विचार ना आता तो करत असतो आणि त्याची खूप जास्त अशी चिडचिड होत असते. त्याच वेळेला आता देवा, आता तूच मला या सगळ्या संकटातून वाचवू शकतोस रे, असं एकदाच तो म्हणत असतो. दुसरीकडे मात्र आता सगळीजणं रात्रीच्या वेळेला असंच टाईमपास करत तिथे बसलेले असतात. थंडी असते त्यामुळे चहा कॉफी हे काही ना काही ते लोक घेत असतात आणि तेवढ्यातच ना तिथे आता वल्लरी ही जी आहे ती राकेशची वाट बघत असते, कारण कधी एकदा राकेश येतोय आणि राकेशकडनं त्या स्क्रॅप डीलरबद्दल विचारते ना, असं तिला झालेलं असतं आणि त्यामुळे ना ती इकडे तिकडे फेऱ्या मारत असते. तर दुसरीकडे ती विचार करते की अजून तरी हे आलेले नाही आहेत जावई बापू, त्यापेक्षा ना मी बाहेरच जाते आणि बाहेर जाऊन त्यांची वाट बघते, असा विचार करून ती बाहेर जाते. कडे आता अर्णव आणि ईश्वरी हे दोघंही जण तिथे आलेले असतात. मग आता अर्णव ईश्वरीला विचारायचं असतं ना त्यांना की कुठे गेला होता तुम्ही काल आणि आज तुम्हाला काय सरप्राईज भेटलं, ईश्वरी सांग ना काय सरप्राईज दिलं तुला ह्याने, असं विचारल्याबरोबर इकडे मात्र आता ईश्वरी म्हणू लागते की मी ना मला नाही माहिती, ह्यांनाच विचारा, कारण मला ना आजींसाठी हे दूध द्यायला जायचं आहे. आणि असं कारण काढून ईश्वरी तिकडनं निघून जाते. तर आता अर्णवला विचारलं जातं काय रे, काय सरप्राईज दिलंस रे बायकोला. मग आता अर्णवही शांतच बसतो, कारण अर्णवला ना आता ते सरप्राईज हे सरप्राईज नाही आहे हे माहिती झालेलं असतं आणि त्यामुळेच ना तो म्हणत असतो की ते सरप्राईज आहे ना, त्यामुळे ते आमच्या दोघांमधलं सिक्रेट आहे. अच्छा अच्छा, ते सांगायचं नाही आहे का, सिक्रेट आहे का?
आहे तुमच्यातला अबोला तर निदान सुटलाय, म्हणजे सगळ्या गोष्टी होतील व्यवस्थित असा विचार आता आम्ही तर करतोच असं देखील आता म्हटलं जात असतं. आणि त्याच वेळेला मात्र ना, काय रे दादा, तू पण नाही सांगतेस हां आम्हाला काय झालं होतं आणि काय नाही ते सांग ना, काय सरप्राईज दिलंस ते. पण आता अर्णवने ज्या गोष्टीचं सरप्राईज दिलेलं असतं ते न सांगण्यासारखंच असतं ना, कारण ते ऑलरेडी त्याचं सक्सेस झालेलं नसतं आणि त्यात तो काय सांगणार होता. दुसरीकडे मात्र आता वल्लरी जी आहे ती वाट बघत असते. राकेश आता घरी आलेला असतो आणि त्याच वेळेला वल्लरी त्याला दारातच अडवते आणि त्याला विचारते की काय झालं, भेटलं का हो जावई बापू, तो स्क्रॅप डीलरने दिलाय का तो बॉक्स. नाही हो, मी भरपूर शोधायचा प्रयत्न केला, त्याने दुसऱ्याकडे एजंटला विकला आहे आणि त्यामुळे ना भेटत नाही आहे. मी बऱ्याच ठिकाणी शोधायचा प्रयत्न केला पण नाही हो, खरंच सॉरी. तरी ना मी माझ्या परीने अजून प्रयत्न करतोय, काळजी करू नका, भेटेल तो तुम्हाला बॉक्स. आता मात्र अजूनही तो बॉक्स भेटलेला नसतो म्हणून वल्लरीचं डोकं मात्र परधलतच सटकलेलं असतं, कारण तिला तो बॉक्स तिच्या जीवापेक्षाही प्यारा असतो. कारण तिला लवकरात लवकर या ईश्वरीला घराबाहेर काढायचं होतं आणि त्याचसाठीचा हा हुकुमी एक्का होता. पण तिच्या हातातून ते सुद्धा गेलेलं असतं आणि त्यामुळेच ना आता तिची चिडचिड ही खूप जास्त होत असते. तर दुसरीकडे मात्र आता अंजली तिथे येते आणि अंजली वल्लरीला म्हणत असते की मामी तू इथे काय करतेस, अगं मामा ना तुला आतमध्ये शोधतोय, जा, मामा परत ओरडत बसेल असं बोलून ना ती मात्र आता वल्लरीला आतमध्ये पाठवते. अंजली म्हणते की हे काय हो, तुम्ही कधी आलात. अहो आलात ना, चला बरं झालं. तुम्हाला माहिती आहे का, आजीही आली आहे. आजी आली आहे का, अच्छा बरं झालं आजी आली आहे. ती आता राहणार आहे ना आजी की जाणार आहे. त्याच वेळेला आजी राहणार आहे ना, कुठे जाते ती असं देखील आता म्हटलं जातं. आणि आपल्याकडे ना सुवर्ण पादुका येणार आहे दत्त महाराजांच्या, मग आपल्याकडे उद्या त्याची पूजाही आहे, त्यामुळे कुठेही जाऊ नका हां. सुवर्ण पादुका म्हणजे सोन्याच्या पादुका असं तो म्हणतो. अंजली म्हणते की हो, आपल्याकडे यंदा तो मान आहे. आणि जेव्हा हे सगळं कळतं ना तेव्हा मात्र आता खूपच जास्त आनंद राकेशला झालेला असतो. राकेश म्हणतो की हो मी येतो आतमध्ये, तोपर्यंत हो तू पुढे. आता मात्र तो आता स्वतःचेच नेम तर्कवितर्क लावू लागतो. म्हणजेच आता ही सोन्याचे पादुकाच गायब करायचे असतात, कारण त्याला ना आता त्या माणसाचे पैसे द्यायचे असतात आणि त्यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार असतो. आणि म्हणूनच तो आता ठरवतो की चला या सोन्याच्या ज्या पादुका आहेत त्यांच्यावरच डल्ला टाकायचा, त्यांच्यावरच हात टाकायचा, म्हणजे एकदा का पादुका भेटल्या का आपलं काम झालंच म्हणून फिक्स, असाच त्याच्या डोक्यामध्ये आता विचार सुरू असतो. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं, इकडे मात्र जी बरी असते ती आजीसाठी खास करून दूध घेऊन गेलेली असते हळदीचं. आजीला ती हळदीचं दूध देत असते. त्याच वेळेला आजी तिला म्हणत असतात की मला अंजलीकडनं बऱ्याच गोष्टी कळलेल्या आहेत, इतके दिवस इथे काय काय झालं ते, आणि म्हणूनच तुझ्यावर एक जबाबदारी सोपवत आहे, म्हणजे तुला काही झालं तरीसुद्धा पूजा ही व्यवस्थित पार पाडायची आहे आणि त्याचसोबत या पूजेत कोणतेही हैगई होणार नाही ही दक्षतासुद्धा तुला घ्यायची आहे. व्यवस्थित करशील नाही पूजा तर आता ईश्वरी म्हणत असते की हो, तुम्ही बिलकुल हे टेन्शन घेऊ नका, मी सगळी जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडेन असं देखील आता ईश्वरी सांगू लागते. आणि त्यावर आजी म्हणतात की हो, मी तुझ्यावर विश्वास ठेवते, कारण आपल्याला उद्या काही झालं तरी सगळी तयारी करायची आहे आणि मला ज्या पद्धतीने अंजलीने सांगितले त्या पद्धतीने तू तर सगळंच मॅनेज करू शकतेस असं मला तरी वाटतंय आणि त्यामुळेच तुझ्यावर मी ही जबाबदारी देते असं देखील आता आजी अंजलीला सांगू लागतात. अंजली म्हणत असते की तुम्ही कोणतंही टेन्शन घेऊ नका, मी ही सगळी जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडते असं देखील आता ती बोलू लागते. त्यावर आता आजी सांगत असतात की बघ, ही जबाबदारी तुला व्यवस्थित पार पाडायची आहे, मला वचन देतेस का. तर आता ईश्वरीने आजीलाही वचन दिलेलं असतं, कारण ईश्वरीला माहिती आहे की तिला आता काही झालं तरीसुद्धा या सगळ्या गोष्टी करता येणार आहेत. आणि म्हणूनच ती आजीला म्हणते की आजी, तुम्ही मला सांगितलंय ना तर हे काम मी बरोबर करणारच, तुम्ही टेन्शन घेऊच नका असं देखील आता ईश्वरी आजींना सांगू लागते. आणि तिने आपल्या बाजूने हिरवा कंदील दिल्यामुळे आता आजीही खूपच जास्त खुश असते. आजी म्हणत असते की ठीक आहे, म्हणजे ही जबाबदारी तू नीट पार पाडू शकतेस हे देखील मला आता कळत आहे. तर दुसरीकडे मात्र आता
आजी जी आहे ती ईश्वरीवर इतकी खुश आहे याचा आनंद ईश्वरीला झालेला असतो. ईश्वरी विचार करते की चला काही झालं तरी आजीला आपल्यावर इतका विश्वास आहे, तर आजीचा हा विश्वास आपल्याला सार्थकी लावायचा आहे आणि त्यासाठी आपण काहीही करू असंच आता म्हटलं जात असतं. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं आजीने विश्वास तर ईश्वरीवर ठेवलेला आहे, म्हणून ईश्वरी आता लगेचच कामाला लागलेली असते. कारण आता ईश्वरीला देवाचा प्रसादही बनवायचा असतो आणि त्यासाठी ती रात्रीच रवा वगैरे भाजून ठेवत असते. तर दुसरीकडे मात्र आता अर्णव आलेला असतो आणि अर्णव तिला विचारतो की काय गं, काय चाललं आहे इतक्या रात्री. त्यावर मात्र आता ईश्वरी सांगू लागते की उद्याची तयारी पूजेची, कारण आजीने माझ्यावर जबाबदारी सोपवली आहे, तर ती जबाबदारी मला व्यवस्थितपणे पार पाडायची आहे आणि त्यासाठी मी हे सगळं करते. मग आता उद्याच्या पूजेची तयारी आतापासता म्हणजे पूजेला प्रसाद जो आहे तो आजच बनवून ठेवतेस की काय. त्यावर आता ईश्वरी अर्णवला सांगत असते, प्रसाद मी आज बनवून ठेवत नाही आहे, मी ना काय करते माहिती आहे का, आता उद्याचं काम सोपं व्हायला हवं ना यासाठी प्रयत्न करत आहे असं देखील आता म्हटलं जातं. मग आता एवढं सगळं कशाला. मग आता ईश्वरी म्हणत असते की हे ना हे सगळं यासाठी करते मी, कारण जर आपण मनापासून काहीतरी केलं ना तर देवही आपल्यावर खुश होतो आणि आपल्या मनातली इच्छा पूर्ण करतो असं देखील आता म्हटलं जातं. मग आता या सगळ्या गोष्टी जेव्हा बोलल्या जातात ना तेव्हा मग अर्णव मुद्दामून ईश्वरीला म्हणत असतो की मग आता माझ्यासाठी सुद्धा तसंच असेल ना, म्हणजे तुला माझ्याबद्दल जे वाटतं ते सुद्धा तसंच पूर्ण होईल का, म्हणजे एखादी इच्छा मनापासून व्यक्त केली तर. असं म्हटल्याबरोबर आता ईश्वरीला राग येतो. ईश्वरी जी आहे तो गरम जो हातात चमचा असतो तो समोर घेते आणि ती मात्र आता तो चमचा त्याच्याजवळ ठेवते आणि म्हणत असते की आता तुम्ही तुमच्या कामाला निघताय का, मला माझीही कामं करायची आहेत, उगाच आहे ना माझ्या कामामध्ये ना व्यत्यय आणू नका, कारण ऑलरेडी उशीर झालेला आहे, नाहीतर बघा मी काय करेन ते. असं देखील आता ईश्वरी अर्णवला बोलून ना खूप जास्त घाबरवत असते. त्यावेळेला आता अर्णवही घाबरतो. अर्णव म्हणत असतो की ठीक आहे मिस इंदौर, मी जातो. इतकी काय पॅनिक होते. त्याच वेळेला आता अर्णवला ना त्याच्या त्या शेठचा फोन आलेला असतो, म्हणजेच आता तो शिर्के असतो नाही का, त्याचा कॉल आलेला असतो कामासंदर्भात आणि त्यामुळेच ना आता जेव्हा तो कॉल आलेला असतो तर त्याला तो कॉल हा रिसीव करावाच लागतो. मग आता अर्णव म्हणत असतो की हां शिर्के बोला. शिर्के म्हटल्याबरोबर आता ईश्वरीचं टाळकं पुन्हा सटकतं, कारण ईश्वरी विचार करते की अर्णव सर का होईना जरा का होईना आपल्या बाजूने विचार करतील, पण इथे मात्र तसं झालेलं नसतं आणि त्यामुळे ईश्वरीचं डोकं अजूनच फिरलेलं असतं. या शिर्केना जरा माझ्या नवऱ्याला म्हणून एकट्याला सोडता येत नाही, काय करावं या शिर्केचं, असंच आता ती म्हणत असते. तर दुसरीकडे मात्र आता अर्णवही फोनवर बोलायचं असतं, म्हणून तातडीने तिकडनं जायला निघतो आणि जेव्हा तो आता तिकडनं निघून जातो ना तेव्हा मात्र आता ईश्वरी जी आहे ती मात्र आता अर्णव जात असतो त्याला पाहत असते. ईश्वरीला आता खूप जास्त अर्णवचा राग येत असतो, कारण तो ना त्याच्या मनातलं अजूनही व्यक्त करत नसतो जे काही आहे ते, आणि तो ईश्वरीकडनं अपेक्षा करत असतो की ईश्वरीने हे सगळं बोलायला हवं. दुसरीकडे आता अर्णव कामाचं निमित्त करून का होईना ईश्वरीपासून तर लांब गेलेला असतो, पण ईश्वरीला ना अर्णवपासून करमत नसतं. आता ईश्वरीला आजीने दिलेली जबाबदारीसुद्धा व्यवस्थितपणे पार पाडायची असते, त्यामध्ये कोणतेही प्रॉब्लेम्स नको असतात आणि म्हणूनच तिने आता रात्रीपासूनच पूजेची तयारी करायला घेतलेली असते. रवा वगैरे भाजून ठेवते जेणेकरून सकाळी लवकरच प्रसाद केला ना का लवकर बरं होईल, म्हणजे पुढच्या पूजेची सुद्धा तयारी करता येईल असं तिच्या माइंडमध्ये सेट असतं आणि यासाठी तिने रात्रीपासून ही तयारी करायला घेतलेली असते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आता ईश्वरी आणि अंजलीने खूप छान असं घरसुद्धा डेकोरेट केलेलं असतं आणि त्यासोबत पादुकांची वाट बघतच ते बसलेले असतात, कारण जिथे पादुका ठेवणार आहे ना ते टेबलसुद्धा छान फुलांनी सजवलेलं असतं. त्याचबरोबर आता हातात कलश आणि औक्षणाचं
ताट घेऊन सुद्धा ईश्वरी उभी असते. तर आजी म्हणतात की झाली का सगळी तयारी? त्यावर ईश्वरी आजींना सांगते की हो आजी, सगळी तयारी झाली आहे. अरे पण वल्लरी कुठे आहे रे आकाश? सकाळपासून दिसली नाही आहे कुठे वल्लरी. बघा रे जरा वल्लरी कुठे आहे ते. घरची सून आहे ना, आणि घरची सूनच कुठे गेली आहे असं देखील आता इकडे आजी जी आहे ती बोलत असते. आजीने असं म्हटल्याबरोबर आता सगळेजण वल्लरीला शोधू लागतात, पण वल्लरी घरात कुठेही नसते. मग आता आजी म्हणते की काम कर, तिला फोन लाव, बघ कुठे आहे. आणि तेवढ्यातच ना अर्णव म्हणतो की थांब मी लावतो फोन, पण दारात आहे ना आता वल्लरी येऊन उभी असते. राकेशला वल्लरी कुठे गेली हे चांगलंच माहिती असतं, कारण राकेशनेच तर वल्लरीला पाठवलेलं असतं. वल्लरी घरी आल्यानंतर आजी तिला विचारतात, काय गं कुठे गेली होतीस? काय गं अशी न सांगता जातेस? तुलाही माहिती घरात पादुका येणार आहेत तर. मग आता वल्लरी सांगत असते की आई मला माहिती आहे, पण मी काही जास्त लांब गेले नव्हते, मी इथेच गेले होते, माझं थोडं काम होतं म्हणून. आणि तसंही मला माहिती आहे पादुका येणार आहेत, त्यामुळे मी वेळेवर आले आणि मी सगळं स्वतःचं आवरूनही गेली. मग आता अंजलीला माहिती असतं की ही वाद वाढत जातील, म्हणूनच ती मध्ये पडते आणि म्हणत असते की चला आपण ना बाकी तयारीला लागूया, अजून बरीच कामं बाकी आहेत. आणि असं बोलून ती विषयांतर करू लागते. आणि त्याच वेळेला ना बाहेरून आवाज येतो की पालखी आलेली आहे. पालखी आली आहे म्हटल्यावर सगळीजणं जायला निघतात. तर दुसरीकडे मात्र राकेश आणि वल्लरी बोलत असतात. वल्लरी आता राकेशला म्हणत असते की काय हो जावई बापू, काम होतच नाही आहे, मी तिथे गेले होते पण त्याच्याकडे नाही आहे म्हणतोय तो. मग आता राकेश विचार करत असतो, तर त्याला तर मी सांगितलं होतं की तो बॉक्स त्या बाईला दे, आणि त्याने ना त्या माणसासोबत सुद्धा ना काहीतरी टायअप केलेलं आहे वाटतं पैशांसाठी, आणि म्हणूनच तो मनातल्या मनात हे सगळं पुटपुटत असतो. कारण त्याला वल्लरीला तो बॉक्स द्यायचा आहे, पण पैसेसुद्धा उकळायचे आहेत, कारण त्याला माहिती आहे की वल्लरीला हा बॉक्स जास्त इम्पॉर्टंट आहे आणि त्याचसाठी त्याचं हे सगळं सुरू आहे. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं अर्णव आणि ईश्वरी हे खूप जास्त खुश असतात. आणि त्याच वेळेला आता ईश्वरी जी आहे ती मात्र घरात पादुका आलेल्या असतात, त्यामुळे खूप जास्त हॅप्पी असते. आणि त्यानंतर पादुका दारात येऊन अक्षरशः थांबलेल्या असतात. ईश्वरीलाच आता त्या पादुकांना हळद कुंकू लावायचं असतं. ईश्वरी त्या पादुकांना हळद कुंकू वगैरे लावते आणि त्यानंतर मात्र आता त्या पादुकांचं स्वागत करतात. त्याच वेळेला आता आजी सांगत असतात की आता जे पादुका घेऊन आले आहेत ना, त्यांना सुद्धा सांगितलं जातं की जा त्यांच्यासुद्धा पायावर थोडं थोडं पाणी घाला. मग आता ईश्वरी त्यांनासुद्धा त्यांच्या पायावर थोडंसं पाणी घालते, कारण आता ते पादुका घेऊन घरात येणार असतात. त्याच वेळेला आता त्या पादुकांना अंजली आणि वल्लरीसुद्धा हळद कुंकू लावतात. आता ईश्वरी सगळ्यात मध्ये पुढे असते, म्हणजे ती घरची सून आहे आणि तिला आजीने मोठी जबाबदारी दिलेली असते आणि ती जबाबदारी ईश्वरी व्यवस्थित नित्यनियमाने पाळत असते. ईश्वरी आता सगळ्यांच्याच पायावर पाणी टाकते. त्यानंतर मात्र आता ही पालखी घरात घेतली जाते. पालखी जेव्हा घरात घेतली जाते ना, तेव्हा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं जोरजोरात म्हटलं जातं. आणि ती पालखी शेवटी विराजमान होतेच. आणि जेव्हा ती पालखी विराजमान होते तेव्हा सगळीजणं मिळून आता पूजा करत असतात. आणि आता जी ईश्वरी असते ना, ती म्हणत असते की देवा, आज तू आमच्या घरी आलेला आहेस आणि त्यामुळे माझ्या काही मनातल्या इच्छा आहेत ना, त्या सगळ्या काही पूर्ण होऊ देत, म्हणजे अर्णव सर आणि त्यांनाही त्यांचं आरोग्य सुधारू देत, ह्याबद्दलसुद्धा आता त्यांनी प्रार्थना केलेली असते. दुसरीकडे मात्र आता अर्णव म्हणत असतो की माझ्या मिस इंदौरला काही हवं आहे ना, ते सगळं काही पूर्ण कर देवा. एकतर तिला अर्णवने आय लव्ह यू बोलायला हवं असतं आणि त्यानंतर तिच्या संसाराची घडी व्यवस्थित बसावी असंच तिला वाटत असतं. पण दुसरीकडे मात्र ना, या सुवर्ण पादुकांकडे राकेशचं एक वेगळंच लक्ष असतं. तो आता त्या वेगळ्याच तंद्रीत असतो, कारण त्या सुवर्ण पादुका आता त्याला तिथून गायब करायच्या असतात आणि त्यासाठी त्याची ही गडबड आणि गोंधळ सुरू असतो. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं जेव्हा मात्र आता त्या पादुका अचानकपणे चोरी होतात ना, तेव्हा आता सगळ्यांनाच प्रश्न पडतो की पादुका कुठे गेल्या. वल्लरी मात्र ईश्वरीवर नावं ठेवत असते, पण त्यावेळेला अर्णव तिच्या पाठीशी उभा राहतो आणि माझी मिस इंदौर अशी नाही आहे, पण हे सगळं काम कोणाचं आहे ना, ते मी शोधून काढणारच आहे असं देखील तो राकेशकडे बघून बोलत असतो, कारण त्याला पूर्णपणे राकेशवर संशय येत असतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.